नमस्कार मित्रांनो, मी जनार्दन जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मी आज तुम्हाला Lenovo आयडिया सेंटर B300 मॉडेल कसा ओपन करायचा हे दाखवणार आहे। Lenovo दाखव खाली, Lenovo नाव दिसतं। मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपल्याला LCD अशा पोझिशन मध्ये ठेवायचा आहे। लक्ष ठेवा की खालचा सरफेस प्लेन असेल। ओके, आता आपण पाहू शकतो LCD आपण पालथा ठेवलेला आहे, बरोबर। आता आपण सर्वात पहिला LCD चा स्टँड खोलायचा आपल्याला। सर्वात पहिला LCD चा स्टँड, ते कसं खोलायचं? तर LCD चा स्टँड खोलण्यासाठी हे पूर्ण खेचायचं वरती आणि इथून हे बटन या साईडला लॉक करायचं, म्हणजे तुमचं स्टँड अशा पोझिशन मध्ये स्ट्रेट राहील। त्याच्यानंतर हा स्क्रूड्रायव्हर मायनस, त्याच्यानंतर इथे एक स्क्रू आहे आणि इथे एक स्क्रू आहे। हे दोन स्क्रू रिमूव्ह केले, त्याच्यानंतर स्टँड हे अलगद उचलला जाईल। तर हे LCD चा स्टँड आहे। याच्यानंतर आपण पाहू शकता LCD ला इथे एक गॅप आहे। हा गॅप याच्यासाठी आहे की इथून तुम्हाला वरती उचलायचं आहे कवर। इथे एक स्क्रू आहे, 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 इथे 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 हे सगळे लॉक्स इथून ओपन होतात। ओके, तर आता आपण याला ओपन करूया। हे असे लॉक्स आहेत, हे पाहू शकता तुम्ही। इथे लॉक्स, इथे 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 हे असे 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 आतून लॉक्स आहेत। ओके, पॉज कर। हे हार्ड डिस्क इथे जोडलेली आहे। इथे मदरबोर्ड आहे, इथे CPU फॅन आहे, इथे DVD रायटर आहे आणि इथे तुमची रॅम आहे। ओके, तर तुम्ही स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने हार्ड डिस्क कशी ओपन करायची हे आपण पहिलं पाहूया। हार्ड डिस्क ओपन करण्यासाठी सर्वप्रथम इथून छोटे
काढून घेतले. त्याच्यानंतर हार्ड डिस्क ही अलगद इथून डिस्कनेक्ट केलं उचलू शकतो. तर ही आपण हार्ड डिस्क उचललेली आहे.